डॉक्टर घाणेकरांबद्दल लोकांचं काय असेल मत मला माहीत नाही. आत्मचरित्रात तुम्ही काय वाचलं असेल ते किंवा काय जे तुम्ही ऐकलं असेल ते. माझं मत खूप छान आहे. माझे खूप छान मित्र झाले ते नंतर. आणि थिएटरबद्दल भयंकर पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह होते ते मला भयंकर त्यांचं आवडलं. ते म्हणजे एक तर ते मेकअप करायचे नाहीत. एंट्रीच्या आधी ते पहिलवान कबड्डीवाला शड्डू ठोकतो ना, हे असं करायचं, असं चार्ज करायचं स्वतःला, असं करायचे. आणि असे उलट्या बोटांनी गालाला आणि नाकाला चिमटे काढायचे, ते लाल दिसायचे. आणि सगळ्या विंगांमध्ये सोड्याच्या बाटल्या स्टॉपर लावून ठेवलेल्या असे. रबरचं एक प्लॅस्टिकचं स्टॉपर मिळतं बघा, यातनं ते फिज जाऊ नये म्हणून करतात, तशा बाटल्या ठेवलेल्या असे. आणि ते आता एक कशामुळे ते करायचे, त्यांना त्याच्यामागे मेडिकल किंवा सायंटिफिक रिझन काय होतं आय डोंट नो, पण ते सोड्याने गुळण्या करायचे आधी. मे बी ते स्वच्छ तोंड व्हावं म्हणून का कशासाठी आय डोंट नो, पण ते तसं असायचं. आणि तो गलबला करून मग त्यांची एंट्री असायची. आणि एंट्री झाल्यावर मी हा उद्गार मी ऐकलेला आहे 1000 लोकांचा. आणि 1000 लोकांचा हा आवाज काय येतो हे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. स्टेजवरची माणसं आम्ही तो ऐकायचो, अरे बाप रे. आणि ते एकदा स्टेजवर आले ना की तुमच्याकडे बघतच नाहीत लोक, हे मला कळायचं. त्यांच्याकडेच ते सगळे बघायचे. तर त्यांची अशी एंट्री होती आणि ते माझ्या खांद्यावरून हात ठेवतात अशी ती एंट्री होती. ते यायचे आणि मग तर त्यांनी मला सांगितलं होतं की ते असं खांद्यावर हात ठेवायचे माझ्या इथे. आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ, मी असा हात असा टॅप करत राहीन, हात थांबला की वाक्य घ्यायचा, तोपर्यंत बोलायचं नाही, मध्येच पचकू नकोस, बोलू नकोस. ते आले की ती टाळी, तो हे सगळं झालं की ते सगळे लाईट बीट घेणार, त्यांचे डोळे बिळे वापरणार, हे इकडे टॉक 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 चालू आहे. हे थांबलं की माझं पहिलं वाक्य तर ते मी घ्यायचो. आणि भन्नाट माणूस हो. म्हणजे त्यांचं एक दुसरं लॉजिक सांगतो तुम्हाला मी. एक तर ते आधी स्वतः पूजा करायला बसायचे पडद्याच्या समोर. अण्णाप्पा नावाचा एक देवीचे वण असलेला आमचा बॅकस्टेजवाला माणूस होता. मला अजून आठवतो तो. पंचकरांकडे खूप वर्ष होता तोच त्यांना घंटा वाजवायला लागायचा. ते स्वतः येऊन सगळी प्रॉपर्टी चेक करायचे. आणि काही बारीक एवढं जरी होल निघालं झालं असेल फ्लॅटला किंवा कुठेतरी काहीतरी रंग झाला असेल तर हे काय रे, हे कधी झालं, हे आज रिपेअर कर, इतकं बारीक लक्ष असायचं. ते काहीतरी रेडिओ दुरुस्त करतात असा सीन आहे त्या नाटकामध्ये. तर त्यांची ती काय अवजार, आता स्टेज तिथून तुम्हाला इथे काय ठेवलं दिसणार आहे का, नाही, पण ते त्यांना ते तसं पाहिजे. मग ते पूजा करायला बसायचे. मग ते पूजा झाली त्यांची की तो अण्णाप्पा बेल वाजवायचा. तो जशी बेल वाजवायचा तशी मी वाजवू तर शकतच नाही, पण कोणी वाजवताना मी ऐकलेली पण नाही. त्या घंटेला काहीच नसतं, अशी घंटा असते, वर कडी असते किंवा लाकडी दांडा काही लोक लावून घेतात. जरी लाकडी दांडा असला तरी त्याच्या आतल्या लोलकावर तुमचा काहीही कंट्रोल नसतो. त्याला बटन नसतात विशिष्ट प्रकारे वाजवायला, पण ती रिदमिक वाजायची अण्णाप्पाची घंटी. जे ज्यांना कदाचित अण्णाप्पा आठवत असेल ते अशी टडंग टडंग टंग 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 टडंग टडंग टंग 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 अशी विशिष्ट रिदममध्ये विशिष्ट लयीत वाजायची घंटा. आणि ते घाणेकरांचं ती घंटा ऐकायचे आणि मग आत जायचे. त्यांचं असं 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 काहीतरी असायचं वगैरे. त्यांचं लॉजिक काय होतं त्यामागचं, कोणी जरी चुकून त्याशी पडून टँग टोंग शिंग टोंग पांग अशी घंटा वाजवली ना की ते चिडलेच. म्हणजे ते आईस्फ्रूटवाल्यासारखी घंटा वाजवू नको, इडलीवाला वगैरे वाजवतो तशी. लॉजिक काय तर घंटा हे नाटक सुरू होण्याचं इंडिकेशन आहे. ज्यानी तुमच्या गोष्टीची एखाद्या सुरुवात होते ती गोष्ट खणखणीत पाहिजे. व्हेरी लॉजिकल असं मला वाटतं बाबा. ती घंटा ऐकून लोकांना असं नाटक सुरू होणार आता, हा मूड जो येतो तो येतो. नाही तर काय काय कोणी वाजली काय काय इडलीवाला वाजवतो तशी घंटा वाजली असं काहीतरी. पण मग त्यांची माझी मैत्री झाली. मग बसमध्ये तेव्हा मला झोपायला जागा नव्हती. मी असं दाराजवळ एक सीट आहे तिथे बसून प्रवास करायचो रात्र पण. तर ते माझ्याकडे यायचे बस सुटली की माझ्याजवळ बसून 4 स्क्वेअर नावाचे सिगरेट प्यायचे. ते अजून आठवतं मला. ते सिगरेट पेटवायचे, अर्धी सिगरेट प्यायचे, अर्धी मला द्यायचे. काय पाहिजे हो मला सांगा ना तुम्ही. हाऊसफुल किंगने आपली अर्धी सिगरेट मला दिली, मी पण त्यांच्याजवळ बसून सिगरेट प्यायचो. आणि मग हे 25 प्रयोग करायला मिळाले. पण त्याच दरम्यान त्यांनी माझं बेईमान नाटक बघायला आले. मग त्यांना
ते नाटक बघितल्यावर माझे गालगुच्चे घेतले त्यांनी. असं विचित्र प्रेम होतं त्यांचं. वेगळा माणूस होता. थिएटरवर जवळच्या माणसावर असं खूप विचित्र प्रेम करणारा माणूस होता. फार वेगळ्या प्रकारे गेला, वेगळ्या प्रकारे प्रसिद्धी त्यांच्या ह्याला मिळाली, पण तो एकच होता, हाऊसफुल किंग. म्हणजे मला आठवतं आहे ते असं थिएटरच्या झापाचं थिएटर वगैरे कोकणात असतं, तिथून असं असं बघून सांगायचे 7 ते 8 मिनिटांनी तिसरी दे हाऊसफुल होईल, आणि व्हायचं. आणि ते नाटक संपल्यानंतर लवकरात लवकर मेकअप काढून त्या नाटक सुटलेल्या मॉबमधून बाहेर पडणं ही त्यांना हे होती, की ते असं डॉक्टर 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 असं, आणि हे असं तिथून असे आतून चाललेत सगळ्यांच्या मधून. वेगळ्या प्रकारचं हे होतं काय.